आज मी तुम्हाला बॅटरी चार्जिंग कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। तर आपल्याला हा बॅटरी चार्जर आहे, तर या बॅटरी चार्जरची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे। तर आपल्याला एक बॅटरी लावायची असेल, 12 व्होल्ट लावायची असेल तर ह्या 12 व्होल्टमध्ये घ्यायचा। हा 24 व्होल्ट आहे, हा 24 व्होल्टचा आहे, तर 12 व्होल्टचं इथे लावायचे, बटन दाबायचे। त्यानंतर आपल्याला तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे हळूहळूपणे चार्जिंग करायचं असेल तर या वरच्या साईडनं हे करायचं आहे। तर हे जास्त स्पीडवर पाहिजे असेल तर हा बटन हे करायचं आहे। हा पुन्हा हा केबल इथं लावलेला आहे। तर आता हा बॅटरी चार्जर आहे, आपल्या बॅटऱ्या कालांतराने काय होतात, डिस्चार्ज होतात आणि त्या बॅटरी काय करायचं चार्जिंग करणे आवश्यक आहे। तर आपल्याला एक बॅटरी चार्ज करायचं असेल तर आपल्याला हा 12 व्होल्ट ठेवणे आवश्यक आहे। तर बॅटरी आपल्याला काय करायची आहे, चार्जिंग करायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एक बॅटरी 12 व्होल्टची चार्ज करताना आपल्याला हा पॉझिटिव्ह केबल आहे, तर आपल्याला पॉझिटिव्हला काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे। पॉझिटिव्ह केबल, पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह केबल जोडायची आणि निगेटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह जोडायची। तर आपण बॅटरी चार्ज करत असताना हे सर्व फिलर कॅप काय करायचा, काढून घ्यावायचं आहे। आता यानंतर आपल्याला हा झाली एक बॅटरी चार्ज करायचं आहे, परंतु आपल्याला हा एक बॅटरी आपण काय केलेले आहे, चार्जिंग लावलेले आहे। आता परंतु आपल्याला आता 2 बॅटऱ्या चार्जिंग करायच्या आहेत, तर आपल्याला काय सुरुवातीला आपल्याला जोडणी करून घ्यावं लागेल। तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, जोडणी करून घ्यावं लागेल। तर याच्यामध्ये आहे, तर आपण आता पॅरल पद्धत पाहणार आहोत। पॅरल पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जोडणं आवश्यक आहे। आणि सिरीजमध्ये एक पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याच्या बॅटरीचा पॉझिटिव्ह अशा प्रकारे ही त्या सिरीजमध्ये जोडणी बॅटरीची करावी लागणार आहे। आता आपण काय करणार आहोत, ही पॅरलमध्ये 2 व्होल्ट म्हणजे 24 व्होल्ट बॅटऱ्या 24 व्होल्ट आहे, तर 12 व्होल्टची एक बॅटरी आणि ती 12 व्होल्ट म्हणजे एकूण 2 बॅटऱ्या आपल्याला चार्जिंग करायचं असेल तर आपण ह्या बॅटरीच्या साहाय्यानं आपण 24 व्होल्टच्या म्हणजे 24 व्होल्टचं बॅटरी चार्जर आहे, तर याच्या साहाय्यानं आपण सुद्धा 2 बॅटऱ्या चार्जिंग करू शकतो। तर आपल्याला आता पॅरल पद्धतीने काय करायचे आहे, हे मांडणी करायची आहे। तर आता आपल्याला हे काय करायचे लागते, तर पॉझिटिव्ह पॅरलमध्ये जोडणी करायची असेल तर हे 2 वायर आपल्याला पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टू निगेटिव्ह लावून घ्यायचे। त्यानंतर हे बघा, हा झालं पॉझिटिव्ह, त्यानंतर हा निगेटिव्ह, त्यानंतर हे बॅटरीचे केबल, हा पॉझिटिव्हला पहिल्या बॅटरीचे एका बॅटरीचे आणि हा इकडं निगेटिव्ह, अशा प्रकारे काय करावं लागेल, तुम्हाला जोडणी करून घ्यावं लागते। आणि अशी जोडणी करून घेतल्यानंतर आपण काय करायचं, हे ऑन करायचं आणि ते 24 व्होल्ट हे 12 व्होल्टमध्ये आहे, इथे 2 बॅटऱ्या लावल्या म्हणून या ठिकाणी काय करायचे, 24 व्होल्टवर दाखवायचं। अशा प्रकारे आपण ही पॅरल पद्धतीने बॅटरी चार्जिंग 2 बॅटऱ्या चार्जिंग करायच्या आहे। तर आपल्याला जे तुम्हाला प्रत्यक्ष या व्हिडिओद्वारे दाखवलं आहे।